श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामींची नित्यसेवा आपण सर्वच करत असतो. पण काही नवीन सेवेकरी आपल्या स्वामीच्या सेवेसाठी जुडलेले आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामी भक्त अनेक सेवा त्यांच्यासाठी करत असतात. अशा अनेक सेवा स्वामींसाठी आपण करत असतो. पण स्वामींच्या नित्यसेवेत जे नवीन सेवेकरी जुडले आहेत त्यांनी कोणत्या सेवा कराव्यात ते आता आपण जाणून घेऊयात. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी या पुढील 3 गोष्टी तुम्ही अवश्य दररोज न चुकता कराव्या. तर सर्वात आधी आपल्याला दररोज स्वामींची नित्यसेवामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी एखादी वेळ ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय सलग वाचावेत. हे 3 अध्याय आपल्याला सलग वाचन करावेत. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय असतात. त्यापैकी 3 अध्याय न चुकता रोज सलग वाचायचे. अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. रोज 3 अध्याय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 4थ्यापासून 6पर्यंत असे एकूण तुम्हाला 7 दिवस करायचे आहे न चुकता. म्हणजेच आठवड्यामध्ये तुमचे स्वामीच्या सारामृताचे पूर्ण पुस्तक वाचून होईल. 21 अध्याय असल्यामुळे रोज 3 असे वाचल्याने स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसात तुमचे अध्याय वाचून होतील. त्यानंतर तारक मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणजेच पुन्हा 3 अध्याय. अशा प्रकारे पुन्हा आठवड्याभरात सारामृताचे अध्याय तुम्हाला सलग वाचन करायचे आहे. हे तुम्हाला नित्यसेवेमध्ये करायचे आहे. जेव्हा तुमचे 3 अध्याय वाचून होतील तेव्हा तुम्हाला त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ जप अवश्य करायचा आहे. स्वामी समर्थांमध्ये 11 माळी जप करताना कोणते नियमांचे पालन करावे, कसे करावे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 3 अध्याय, 3 ते 6 अशा प्रकारे एकूण 21 अध्यायाचे सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनेललाच पोस्ट केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात. तर असे हे दररोज न चुकता स्वामी सेवेत तुम्हाला करायचे आहे. दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि तारक मंत्र आणि त्याचप्रमाणे तुम्हाला 11 माळी जप अशा 3 गोष्टी दररोज न चुकता स्वामींच्या नित्यसेवेत करायच्या आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून ही सेवा करत असाल तेव्हा दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि त्याचप्रमाणे एका ग्लासामध्ये पाणी ठेवावे आणि पूजा झाल्यानंतर तेच पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे. अशा प्रकारे या 3 सेवा तुम्ही नित्यसेवेत स्वामींच्या जरूर कराव्यात. नवीन सेवेकरी असाल तर तुम्ही अवश्य ही सेवा दररोज न चुकता करावी. तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी करणाऱ्या या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या स्वामी भक्तांपर्यंत पोचवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच माहिती आवडल्या असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.